एकटी सांभाळते यांना. नमस्कार मित्रांनो, मी साक्षी तुमचं एक्सप्लोर विथ साक्षी या ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. तर मी आमच्या जिलियाकासोबत म्हशी सोडायला आली आहे. आमच्या गाई सोडून झाल्यावर आई रोज जातं आणि हिला कोण बोलल काय. गावची एक गोरी आहे, अजून एवढ्या वर्ष झाली तरी गावाला आहे. तरी आई किती वर्ष झाली तुला गावाला राहून? 70 वर्ष झाली तरी पण एकदम गोरी गोरी आहे. आणि एकटीच म्हशी सोडायला जातं पहिल्यापासून ना. रानात एकटीच जंगलात एकटीच जातस ना. बर, अजिबात घाबरत नाही. दोनच आहेत मग ते नाही सोडत का? येत नाही. काय परवायला नाही. दोघांसाठी तुला जायला लागतं ना एवढा? नाही, मी काय उभी नाही राहणार, फक्त सोडून येतस. सोडून ये. आता असंच तुझं टाकेन मी मोबाईल मध्ये. मग तू व्हायरल होशील, गावातली तुला सगळी बघतील. तिकडे मारत बारीक बारीक अशी पाळडा उड्या मारतात, वाघ येतो तो. हा, हो, पिक्चर मध्ये. पिक्चर बघतेस काय तू? बर, असं धावत येत आहे. आज सर्वांना सोडतेस? शेण बघ किती आहे. एवढ्या काढायला लागल. धुवायला झाले आहे, धुवायला झाले. शाप शेऱ्यात वाकून आले. पाण्यात आपोआप तिथं बसते. आता 4 वाजता गावामध्ये बसल्या 4 वाजता त्या पाणी असतं ना, त्यात जाऊन बसली असतात. 10 हलतात त्या पाण्यात. म्हणजे पाणी पण त्यात मिळेल आणि हे पण मिळते. थांबलेत तुझ्यासाठी. ह्या इकडे बांधत असेल, त्या घरात असतात काय? माझा हो, तू पण येतेस. वांदार कुठे कसे बसलेत. हो, आणि आमच्या परसवनात पण येतात ते बघ कसं बसलेत भात खायला. तर काय, हो, थोडा लांबून दिसणार नाही मोबाईल मध्ये. त्यांना काय रानात काय भेटत नाही काय? ते भात खायला येतात इथं. हे बघा, पळालं दिसतात का नाही माहिती. हे बघा माकड. आई चालली पुढं. एकदम गोरी गोरीच आहे अजून. हे तिच्या म्हशी.
जवळून घेता. गेलं त्या पुढं पुढं. कुठपर्यंत? इथपर्यंतच सोडतस? इथपर्यंतच सोडतं. आता ते इथपर्यंत. साडा पाऊस. सारा पाऊस तू दुसरीकडे ना? हो, जंगलात. जंगलात त्यांच्यासोबत फिरतास. त्यांचे एकटे. तर चालले आता पुढं पुढं जाऊन चरून येतील. हा. चल मग.